ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई एअरपोर्टवर आता टीम इंडिया दाखल झाली आहे आणि इथूनच आता टीम इंडिया जी आहे ती बाहेर पडणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांचेच कॅमेरे या ठिकाणी सरसावलेले आहेत। मीडियाला फक्त या ठिकाणी परवानगी देण्यात आली आणि लगेचच तिथून एक स्पेशल बसनं ही सगळी टीम जी आहे ती वानखेडेवर दाखल होणार आहे। तर त्याही वेळची काही दृश्य आपण इथे पाहणार आहोत। तर सध्या मरीन ड्राईव्हची ही दृश्य आपण इथे अनुभवतोय। क्रिकेट प्रेमींचा प्रचंड उत्साह। ज्या मार्गावरून टीम इंडियाला घेऊन येणारी बस ही वानखेडे स्टेडियमवर पोहोचेल तर त्याच्या दुतर्फा देखील क्रिकेट प्रेमींनी प्रचंड गर्दी केली आहे। अगदी लहान लहान मुलांना घेऊन सुद्धा लोक या विजय रॅलीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मरीन ड्राईव्हचा हा परिसर जसा क्रिकेट प्रेमींनी फुलून गेलेला आहे अशीच दृश्य आपल्याला गणपतीमध्ये पाहायला मिळतात। गिरगाव चौपाटी असो किंवा इतर भागांमध्ये अशीच प्रचंड गर्दी झालेली असते। मुंबईकर म्हणजे खरं तर प्रचंड उत्साह, सळसळतं चैतन्य आणि त्यामुळेच कोणताही सण असो किंवा कोणताही इव्हेंट असो त्यासाठी मुंबईकर आवर्जून रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतो। आजचा दिवस हा खरं तर वेगळाच आहे। फक्त मुंबईकरांसाठीच नाही तर सर्वच भारतीयांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबईकर स्पिरिट आणि कशा प्रकारे त्यांचा आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मग त्या स्त्री पुरुष सगळेच जण या रॅलीमध्ये आज सहभागी होण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात जमले। मोठमोठे फ्लेक्स प्लेयरचे या ठिकाणी हातात घेऊन सगळे जण या ठिकाणी आपण पाहतोय। तर रोहित शर्मा, राहुल द्रविड, त्यानंतर विराट कोहली यांचे देखील फ्लेक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर क्रिकेट प्रेमी आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत। वेगवेगळे पोस्टर तयार करून या ठिकाणी क्रिकेट प्रेमी इथे उपस्थित आहेत। तर मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर आणि वानखेडे स्टेडियम जे खचाखच आता भरलेलं आहे तर तीही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर दुसरीकडे कशा प्रकारे मुंबई एअरपोर्टवर उत्साह आहे ते देखील आपण पाहतोय। अगदी दुपारपासूनच मुंबई एअरपोर्टवर लोकांनी गर्दी केलेली आहे। टीम इंडिया एअरपोर्टवर दाखल झालेली आहे। थोड्याच वेळात आता हे प्लेयर्स जे आहेत रोहित शर्माचे शिलेदार जे आहेत ते बाहेर येणार आहेत आणि त्यांची सगळे जण आता आतुरतेने वाट पाहत आहेत। तर मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य आणि आता ही गर्दी या ठिकाणी वाढत चाललेली आहे। पोलिसांकडून विशेष नियोजन या ठिकाणी करण्यात आले। जिथे ही बस जिथून जाईल त्याच्या आजूबाजूला फारशी गर्दी होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आलेली आहे। अरे बहुत अच्छा लग रहा है। 17 साल बाद जीते। इससे भी मजा तब आएगा जब आरसीबी एक ट्रॉफी जीते। आरसीबी कभी वी आर वेटिंग फॉर रोहित शर्मा। मुंबई का राजा रोहित शर्मा, मुंबई का राजा रोहित शर्मा। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। तो ये देखिए ये जोश है यहाँ पर क्रिकेट फैंस का। वो खुद ही बात करना चाहते हैं और कहते हैं उन्होंने तो रोहित शर्मा को मुंबई का राजा घोषित कर दिया है। उनका कहना है कि मुंबई का राजा रोहित शर्मा है क्योंकि उन्होंने वर्ल्ड T20 चैंपियन बनाया है इंडिया को और 17 साल बाद ट्रॉफी जीतने के बाद जो लोगों में उत्साह देखा जा रहा है वो वाकई इस जगह पर ही रह के महसूस किया जा सकता है। तर आपण पाहिलं मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जाते। तितका उत्साह या सगळ्या क्रिकेट प्रेमींमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। याआधी दिल्ली विमानतळावर देखील टीम इंडियाचं जोरदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता मुंबई विमानतळावर देखील टीम इंडिया दाखल झालेली आहे आणि मरीन ड्राईव्ह परिसरात टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी कशा प्रकारे हे सगळे जण जमलेले आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी देखील कशा प्रकारे या मुंबईकरांचा उत्साह आहे त्याची वेळोवेळी अपडेट आपल्याला देत आहेत। ही मुंबई विमानतळावरची दृश्य आपण पाहतोय। आता हालचालींना वेग आलेला आहे। सगळ्यांचे कॅमेरे ऑन झालेले आहेत। कोणत्याही क्षणी रोहित शर्माचे शिलेदार आता बाहेर येणार आहेत। तर टीम इंडिया आता मुंबई एअरपोर्टवर दाखल झालेली आहे आणि इथूनच टीम इंडिया ही बाहेर पडणार आहे। त्यामुळे सगळ्यांचेच कॅमेरे या ठिकाणी सरसावले। आपलाही कॅमेरा या ठिकाणी लागलेला आहे। टीम इंडियाची पहिली झलक मुंबईमधली ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दोन्ही दृश्य आपण पाहतो। एकीकडे मरीन ड्राईव्हवर क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला उधाण आले तर दुसऱ्या बाजूला मुंबई विमानतळावर चॅम्पियन टीम इंडिया। तर काही वेळातच आता वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया या ठिकाणून बाहेर पडेल एअरपोर्टवरून। तीही दृश्य आपण पाहणार आहोत। तर ही आपण मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य पाहतोय।